नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या मुलांना सुट्टी असल्यामुळे कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याचा हट्ट करतात. म्हणूनच आम्ही त्यांना आज थोडं इतिहासात घेऊन जाण्याचं ठरवलं. चला तर मग बघूया आपण कुठे जातो आहे. तुम्हालाही असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण आलेलो आहे परांड्याच्या किल्ल्यामध्ये. परांडा किल्ला धाराशिव जिल्ह्यात परांडा शहरात स्थित आहे. हा एक भुईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे. कल्याणीच्या मरहटा चालुक्याच्या काळात परिंडा हा एक महत्त्वाचा परगणा होता. बहामनी राजवटीत महमूद गवानने तो बांधला होता. तर आपण पाहू शकता किल्ल्याच्या चहूबाजूनी खंदक बनवलेले आहे. खंदक हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बनवले जाते, ज्याच्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये मगरी किंवा विषारी साप असतात. हा आहे याचा मुख्य दरवाजा. चला तर मग या किल्ल्याच्या इतिहासात जाऊया. हा किल्ला बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने सुमारे 15व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. इसवी सन 1599मध्ये मुघल सैन्य अहमदनगरच्या निजामशहाला हरवण्यात यशस्वी झाले. जरी मुघल जिंकले असले तरी निजामशहाच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालवण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमदनगरच्या आग्नेयाला सुमारे 80 मैलावर असणाऱ्या परांडा किल्ल्याची निवड केली. काही कालावधीसाठी परांडा राजधानी राहिली. इसवी सन 1629 ते 1632च्या सुमारास हा किल्ला शहाजी राजांच्या ताब्यात होता. नंतर तो पुन्हा मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैदराबादच्या निजामांकडे. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत परांडा किल्ला होता. कल्याणच्या चालुक्यांच्या काळात परिमंडा म्हणजेच परांडा हा एक महत्त्वाचा परिगणा होता. तेथील किल्ला हा 15 मीटर लांब व तेवढाच रुंदही होता. बहामनी राजवटीत महमूद शाह बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला. इसवी सन 1600च्या सुमारास हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1629 साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व 2 वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इसवी सन 1632मध्ये तो विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. त्याचाच मुरार नावाच्या सेनापती याने किल्ल्यात प्रसिद्ध मुलुख मैदान तोफा 1632 साली विजापूर येथे नेली. आता आपण जो पाहतोय तो परिसर असा आहे. एखादा शत्रू जरी खंदकातून वाचून आल्यास त्यावर गोळीबार किंवा तोफांचा भडीमार होत असे. हा तो परिसर आहे जिथून त्यांना वाचण्याची शक्यता खूपच कमी असायची. इथून पुढे आपण पाहू शकतो या ठिकाणी 2 वाटा जातात. एक जाती ते किल्ल्यात आत प्रवेश करण्यासाठी आणि दुसरी जी आहे ते तिकडे शिवमंदिराकडे. समोर आपण पाहू शकता इथे छोट्या छोट्या तोफा आहेत, जिथे शत्रूला थांबवण्यासाठी सैन्य तैनात केले जायचे. आता आपण जातोय या किल्ल्यातील शिवमंदिराकडे. आपण पाहू शकता बुरुजांची अवस्था. शिवमंदिराकडे जाण्याआधी आपल्याला रस्त्यामध्ये एक मजार लागते. हीच ती मजार. यानंतर थोडेसे पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकतो की इथे एक भुयारही आहे आणि ते चालू भुयार आहे. असे खूप सारे भुयार या किल्ल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हे पहा, हे आहे ते भुयार. आता आपण थेट महादेव मंदिराकडे जाऊया. हे पहा, हे आहे महादेव मंदिर, ज्याच्यासमोर
नंदी आहे आणि ज्याच्या बाजूला आणखी एक भुयार आहे. आपण पाहू शकता याच्या बाजूला काही बुरुजसुद्धा आहेत. महादेवाचा नंदीसुद्धा भग्न अवस्थेतच होता. पाहून थोडेसे वाईट वाटले. याचबरोबर इथले मंदिरही बंद होते, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन निघालो. या मंदिराच्या बाजूला आणखी एक भुयार आहे बरं का. बघा त्याची अवस्था. चला आता आपण याच्या किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया. हा जो परिसर आपण बघतोय, या ठिकाणी खूप सारे सैन्य तैनात केलेले असायचे. यांच्यासाठी एक एक तोफ आणि काही हत्यारेही असायचे. आपण पाहू शकता किती छान अशी बनावट केली आहे. आणि बघा आणखी एक भुयार आहे इथे. आता इथून थोडीशी पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल एक विहिरीसारखी जागा. कदाचित ती विहीर आहे की आणखी एक भुयार, ते नाही माहिती. हा याचा बघा, हा याचा दुसरा दरवाजा. कदाचित इथपर्यंत कुठले सैन्य पोचलेच नसेल. जेव्हा आपण इतिहासामध्ये बघतो तेव्हा इथली प्रत्येक गोष्ट, इथली वीट, इथले दगड, इथले झाड, इथली इमारत, प्रत्येक गोष्ट आपल्याला याची काही ना काही कहाणी सांगत असते. याच्या शौर्याची, याच्या परंपरेची आणि याच्या वारसाची. इथल्या प्रत्येक जागेत काही ना काहीतरी गोष्ट लपली आहे. हे बघू शकता, इथे काही तोफा आणि त्याचे गोळे आहेत. याची अवस्था पहा. पुढे गेल्यानंतर काहीशा छोट्या छोट्या खोल्या किंवा त्या प्रकारची प्रतिकृती अशी बनवलेली आहे इथे.
आपण जाऊया मला या किल्ल्यातल्या आवडलेल्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी. ही बघा, ही आहे ती अष्टकोनी विहीर आणि याची अवस्था अगदी सैराट पिक्चरची आठवण करून देते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि यानंतर आणखी कुठले कुठले ठिकाणं आपण एक्सप्लोअर करू शकतो तेही कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.